विदर्भातील कोतवाल म्हणजे महसूल सेवकांचं गेले 22 दिवस झाले नागपुरातील संविधान चौकात आंदोलन सुरू आहे, परंतु सरकारनं दखल घेतलेली नाही। त्यामुळे आजपासून कोतवालांचं आमरण उपोषण जे आहे ते या ठिकाणी सुरू झालेलं आहे। नागपुरातील संविधान चौकामध्ये रवींद्र बोदेले, योगेश शेळमाके आणि मोहन गोरे हे 4 महसूल सेवक जे आहे ते या ठिकाणी आमरण उपोषणाला आजपासून बसलेले आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही दिवसापूर्वीच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ई पीक पाहणी राज्यात 100% करणार असं म्हटलेलं आहे। आणि ई पीक पाहणीची महत्त्वाची धुरा जी आहे ती कोतवाल म्हणजे महसूल सेवकांवर असते आणि यांच्या कामबंद आंदोलनामुळे महसूल विभागाचे अनेक गाव स्तरावरचे जे कामं आहेत ते प्रभावित होत आहेत। रवींद्र बोदेले माझ्यासोबत आहेत, इथले अध्यक्ष। सर, आजपासून आमरण उपोषण तुम्ही करतायत, का वेळ आली ही? 22 दिवस झाले आम्ही या संविधान चौकामध्ये चतुर्थ श्रेणी या मागणीसाठी लढा लढत आहोत, परंतु अजूनपर्यंत महसूल मंत्री इथले सीएम साहेब इथले यांनी दखल घेतली नाही, म्हणून आम्हावर ही वेळ आली। नाहीतर आम्ही आतापर्यंत 22 दिवस झाले शांततेच्या मार्गानेच लढा लढत आहोत। परंतु आजपासून आम्ही असं ठरवलं की आता जोपर्यंत करो या मरो ही वेळ आलेली आहे, आजपासून आम्ही अन्न त्याग आंदोलन सुरू करीत आहोत। जोपर्यंत आम्हाला चतुर्थ श्रेणी देणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही। ई पीक पाहणी असेल, इतर कामांवर परिणाम होतोय, तुम्ही शेतकऱ्याचे पोरं आहे, शेतकरी महाराष्ट्रातला संकटात आहे, अशा वेळेस आंदोलन करणं कितपत योग्य आहे? बरोबर आहे सर। याच्या अगोदर 22 दिवस झाले, याच्या अगोदर पाणी पाऊस काहीच नव्हतं, अतिवृष्टी पण नव्हती। त्यावेळेस जर आम्हाला शासनाने चतुर्थ श्रेणी बहाल केली असती तर आम्ही शासनाच्या कामी लागून 24 तास काम करत असतो आणि 24 तास काम करून सुद्धा आम्ही जर आम्हाला श्रेणी मिळाली असती तर नक्कीच शासनाचे काम म्हणजे ई पीक पाहणी वगैरे केलो असतो आम्ही। योगेशजी, तुम्ही पण आमरण उपोषणाला बसतो, का वेळ आली ही आणि काय मागणी? माननीय महसूल मंत्र्यांच्या गावामध्ये आम्ही उपोषण करतोय। खरं सांगायचं झालं तर त्यांनी जर आम्हाला गेल्या 22 दिवसामध्ये कधीतरी एखादी भेट जरी दिली असती किंवा आमचं सांत्वना केली असती आणि आमची मागणी जर मंजूर केली असती तर आमच्यावर ही वेळ आली नसती। काय मागणी आहे तुमची? आमची चतुर्थ श्रेणीची मागणी आहे, कारण आम्हाला शासनाचा वर्कर म्हणून किंवा कर्मचारी म्हणून पाहिलं जाते, मात्र वेतनी कर्मचारी म्हणून आम्हाला तो दर्जा नाही। कामं प्रभावित होत आहे ग्रामीण भागातल्या आता तुमच्या आंदोलनामुळे। शेतीविषयक जेवढेही कामं आहेत ते सगळे प्रभावित झालेले आहे। आम्हाला माहीत आहे ई पीक पाहणी 100% साहेबांचा जो स्वतःचा प्रोजेक्ट आहे ड्रीम प्रोजेक्ट तो सुद्धा, शिवपांधन रस्ता असू द्या, असे अनेक ज्या गोष्टी आहेत ज्या अजूनही आमच्या विना थांबलेल्या आहेत। महसूल विभागात तलाठी शेवटचा अधिकारी असला तरी त्यांच्या खांद्याला खांदा लावून कोतवालांची महत्त्वाची भूमिका असते, शेतकऱ्यांपर्यंत योजना पोहोचवणे, पंचनामा करणे आणि इतर कामांसाठी। तर गेले 22 दिवस या कोतवाल म्हणजे महसूल सेवकांचं कामबंद आंदोलन सुरू आहे, त्याचा थेट परिणाम गावांमध्ये शेतकऱ्यांच्या कामांवर होतोय। कॅमेरामॅन सचिन सायांसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।